गुड मॉर्निंग ऑल. ओके, तर आज आपण बघूया केवल प्रयोगी अव्यय. का बघूया? केवल प्रयोगी अव्यय. ओके, तर लिहा चॅप्टरची हेडिंग केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. ओके ओके, याचं लिहा, याचा अर्थ काय होते ते लिहा. याचं लिहा. केवल. केवल म्हणजे काय होते? केवल. केवल हा शब्द कोणत्या भाषेतला आहे? केवळ म्हणजे होते केवळ. केवळ म्हणजे होते केवळ. केवल म्हणजे होते केवळ. केवळ म्हणजे काय होते? फक्त. केवळ तीच माझ्याकडे बघते, दुसरं कोणीही बघत नाही, म्हणजे फक्त ती. क्लिअर आहे का? ओके. केवल प्रयोगी अव्यय. प्रयोगी लिहा. प्रयोगी. प्रयोगी. प्रयोगी म्हणजे उपयोजने. 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 केवल प्रयोगी म्हणजे काय होते? प्रयोगी म्हणजे काय होते? उपयोजने. अव्यय म्हणजे काय होते? अव्यय म्हणजे काय होते? अविकारी शब्द. क्लिअर आहे का नाही आहे? अविकारी शब्द. याचा तिन्हीचा अर्थ काय होते? तिन्हीचा अर्थ होते, तिन्हीचा अर्थ होते केवळ. केवळ. केवळ उपयोगात आणलेला अविकारी शब्द. आणलेला अविकारी शब्द. अविकारी शब्द. केवळ उपयोगात आणलेला अविकारी शब्द. क्लिअर आहे? स्टार करून लिहा. स्टार करून लिहा. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडावाटे अचानकपणे. तोंडावाटे अचानकपणे. तोंडावाटे अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात. जे उद्गार. जे उद्गार. जे उद्गार बाहेर पडतात. उद्गार बाहेर पडतात. बाहेर पडतात. जे उद्गार बाहेर पडतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. त्यांना केवल प्रयोगी अव्यय असे म्हणतात. क्लिअर आहे? ओके. झालं का? झालं? केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय होते? केवल म्हणजे काय होते? केवळ. प्रयोगी म्हणजे काय होते? उपयोजने.
आणि अव्यय म्हणजे काय होते अविकारी शब्द. तर म्हणजे या तिन्हीचा अर्थ काय होते केवळ उपयोगात आणलेला अविकारी शब्द. केवळ उपयोगात आणलेला अविकारी शब्द. याचं डेफिनेशन काय आहे? आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडा वाटते अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. भावना म्हणजे समजते इमोशन्स. काय इमोशन्स क्लिअर आहे? आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर अचानकपणे जे उद्गार आपल्या तोंडातून निघते त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. क्लिअर आहे इथपर्यंत? काय प्रॉब्लेम नाही. केवल प्रयोगी अव्यय हे विकारी आहे का अविकारी? केवल प्रयोगी अव्यय काय? यस. लिहा समोरचं लिहा. केवल प्रयोगी अव्ययाची वैशिष्ट्ये. केवल प्रयोगी अव्ययाची वैशिष्ट्ये. केवल प्रयोगी अव्ययाची वैशिष्ट्ये. केवल प्रयोगी अव्ययाची वैशिष्ट्ये. केवल प्रयोगी अव्यय ही अविकारी शब्द जात आहे. केवल प्रयोगी अव्यय ही अविकारी शब्द जात आहे. अविकारी शब्द जात आहे. केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द जात आहे. दुसरं लिहा. केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसल्याने अव्यय वाक्याचा भाग नसल्याने केवल प्रयोगी अव्यय वाक्याचा भाग नसल्याने केवल प्रयोगी अव्ययाला विभक्ती प्रत्यय लागत नाही. केवल प्रयोगी अव्ययाला विभक्ती प्रत्यय लागत नाही. विभक्ती प्रत्यय लागत नाही. ओके. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय होते? केवल म्हणजे केवळ, प्रयोगी म्हणजे उपयोजने आणि अव्यय म्हणजे अविकारी शब्द. क्लिअर आहे? केवळ उपयोगात आणलेला अविकारी शब्द. केवळ उपयोगात आणलेला अविकारी शब्द म्हणजे केवल प्रयोगी अव्यय. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर तोंडा वाटते अचानकपणे जे उद्गार बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्ययाची वैशिष्ट्ये सांगता येते की केवल प्रयोगी अव्यय हे अविकारी शब्द जात आहे आणि केवल प्रयोगी अव्यय हे वाक्याचा भाग नसल्याने त्यांना विभक्ती प्रत्यय लागत नाही. यस आर नो? तर मग खालीलपैकी कोणत्या शब्द जातीला विभक्ती प्रत्यय लागत नाही असं केवल प्रयोगी अव्ययाला का बरं? कारण की ते वाक्याचा भाग नसतात. क्लिअर आहे? यस आर नो? आगे बढ़ते ये मिटा तू समजला समोर जाऊन? ओके. आपल्या मनातील भावना दाटून आल्यावर अचानकपणे जे उद्गार पडतात बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. त्यांना काय म्हणतात केवल प्रयोगी अव्यय. लक्ष द्या. समोरचं लिहा. केवल प्रयोगी अव्यय. तिसरं विशिष्ट केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येते. हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येते. सुरुवातीला येते.
केवल प्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येते. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काही प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. सुरुवातीला येते. चौथं लिहा. केवल प्रयोगी अव्ययानंतर केवल प्रयोगी अव्ययानंतर उद्गारवाचक व केवल प्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. चिन्ह द्यावे लागते. नेहमी उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. क्लिअर आहे? केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या बाहेर असतात. केवल प्रयोगी अव्यय वाक्याच्या बाहेर असतात. ठीक आहे. या वाक्यात स्टार करून लिहा. या वाक्यात कर्ता कर्म क्रियापद कर्ता कर्म क्रियापद काहीच नसते. कर्ता कर्म क्रियापद काहीच नसते म्हणजे केवळ उद्गार असतो. म्हणजे केवळ उद्गार असतो व त्या उद्गारात संपूर्ण वाक्याचा अर्थ सामावलेला असतो. अर्थ सामावलेला असतो. काय प्रॉब्लेम आहे का? त्याचा अर्थ सामावलेला असतो. लिहा. एक स्टार कोण लिहा. केवल प्रयोगी अव्ययानंतर येणाऱ्या वाक्याच्या शेवटी सामान्यत उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. झालं का? झाला.
उत्तरवाचक चिन्ह द्यावे लागते. लिहा. हे झालं लिहून. ओके. का म्हणताय? केवलप्रयोगी अव्यय हे नेहमी वाक्याच्या सुरुवातीला येते. कधी येते? सुरुवातीला येते. केवलप्रयोगी अव्ययानंतर नेहमी उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. उद्गारवाचक चिन्ह माहीत आहे ना? उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. केवलप्रयोगी अव्यय हे वाक्याच्या बाहेर असतात. वाक्याच्या बाहेर असतात म्हणून ते वाक्याचा भाग नसतात. क्लिअर आहे? ओके. केवलप्रयोगी या वाक्यात कर्ता, कर्म आणि क्रियापद काहीच नसते. कर्ता, कर्म, क्रियापद काहीच नसते. म्हणजे केवळ उद्गार असतो. काय असतो? उद्गार असतो. व त्या उद्गारात वाक्याचा संपूर्ण अर्थ सामावलेला असतो. क्लिअर आहे? केवलप्रयोगी अव्ययानंतर येणाऱ्या वाक्याच्या शेवटी, केवलप्रयोगी अव्ययानंतर येणाऱ्या वाक्याच्या शेवटी, केवलप्रयोगी अव्ययानंतर, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. केवलप्रयोगी अव्ययानंतर येणाऱ्या वाक्याच्या शेवटी सामान्यत म्हणजे जनरली सामान्यत उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. क्लिअर आहे? उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. हेलो हेलो. स्टूडेंट कितने हैं वो देख, उसके बाद मेरे को कॉल कर. हाँ, आवाज़ नहीं आ रहा. स्टूडेंट कितने हैं वो देख और उसके बाद कॉल कर मेरे को. हाँ, तर केवलप्रयोगी अव्ययानंतर येणाऱ्या वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह द्यावे लागते. क्लिअर आहे का हे गोष्ट क्लिअर आहे का? ओके. लिहा. हे झालं लिहून? ओके. आता लिहा. स्टार करून लिहा. केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार. केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार. केवलप्रयोगी अव्ययाचे प्रकार त्यांच्या स्वरूपावरून न पडता त्यातून व्यक्त होणाऱ्या भावनेवरून पडतात. कशावरून पडतात? भावनेवरून. स्वरूपावरून पडत नाही. कशावरून पडतात? भावनेवरून पडतात. ओके. लिहा. उदाहरणात लिहा. वा आणि त्याच्यानंतर उद्गारवाचक चिन्ह. वा काय सुंदर कन्या आहे. काय सुंदर कन्या आहे. काय सुंदर कन्या आहे. वा काय सुंदर कन्या आहे. वा का सुंदर कन्या आहे. या वाक्यामध्ये मला सांगा उद्गारवाचक वाक्य कोणतं आहे? उद्गारवाचक शब्द वा. तर वा हे का दाखवते? प्रशंसा. यस और नो? वाह 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 क्या बात है. क्लियर आहे ना? वाह काय सुंदर कन्या आहे. वाह काय सुंदर कन्या आहे. क्लियर आहे? यस और नो? तर याच्यामध्ये उद्गारवाचक शब्द कोणता आहे? वा. उद्गारवाचक चिन्ह कोणतं आहे? हाय. क्लिअर आहे? तर मग हे केवल प्रयोगी आहे. हा वाक्याचा भाग असते का? नाही, हा वाक्याचा भाग नसते. क्लिअर आहे? फक्त भावना व्यक्त करण्यासाठी आलेला आहे. या वा मधून कोणती भावना निर्माण होत आहे? वाह. कोणती भावना निर्माण होत आहे? वाह का सुंदर कन्या आहे.
कोणती भावना निर्माण होत आहे? प्रशंसा दर्शक. ओके, चला बघूया अजून. तर हे आहे बा. ओके. बाप रे केवढा मोठा साप हा. बाप रे केवढा मोठा साप हा. बाप रे केवढा मोठा साप आहे. बघा इथंही उद्गारवाचक चिन्ह आहे, लक्ष द्या थोडंसं. इथंही उद्गारवाचक चिन्ह आहे. ओके. बाप रे केवढा मोठा साप हा. झालं. ओके. बाप रे का दर्शवते? आश्चर्य दर्शवते. बाप रे. ओके. अरे रे. अरे रे फार वाईट झाले. अरे रे वाईट झाले. याच्यामध्ये कोणता आहे? अरे रे. अरे रे का दर्शवते? शोक दर्शवते. ठीक ठीक. मी पण सकाळी लवकर उठेन. सकाळी लवकर उठेन. मी पण सकाळी लवकर उठेन. मी पण सकाळी लवकर उठेन. सोड. आपणास असे पटत नाही. छे आपणास असे पटत नाही. आपणास असे पटत नाही. लिहा. शी किती घाणेरडा माणूस आहे हा. शी किती घाणेरडा माणूस आहे हा. शी किती घाणेरडा माणूस आहे हा. झालं लिहून आहे. ओके, समोरचं लिहा. शाबास असेच यश पुढेही मिळो. शाबास असेच यश पुढेही मिळो. असेच यश पुढेही मिळो. चूप चूप. मोठ्याच्या मध्ये बोलू नकोस. बोलू नको. समोरच लिहा. अहो ऐकलत का? अहो ऐकलत का? वाह वाह काय सुंदर कन्या आहे हा. हे का दाखवते? हर्षदर्शक, आनंद. वाह काय सुंदर कन्या आहे. हे का दाखवते? हर्षदर्शक. लिहा येतं हर्षदर्शक. ओके. बापरे केवढा मोठा साप हा. आश्चर्यदर्शक. व्हेरी गुड. हा का दाखवते? अरे रे शोकदर्शक. शोकदर्शक. ठीक. मी सकाळी लवकर उठेन. ठीक. संमतीदर्शक. संमतीदर्शक. छे विरोधदर्शक.
शी तिरस्कार दर्शक, तिरस्कार दर्शक आहे ना सी. शाबास प्रशंसा दर्शक, प्रशंसा दर्शक. ओके डन. चूप मौन दर्शक, चूप काय येते मौन दर्शक. ओहो संबोधन दर्शक, संबोधन दर्शक. लक्ष द्या. हर्ष दर्शक, वाह काय सुंदर कन्या आहे. हर्ष दर्शक आहे. क्लिअर आहे. बाप रे केवढा मोठा साप हा. आश्चर्य दर्शक, अरे रे फार वाईट झाले. शोक दर्शक, क्लिअर आहे. अरे रे फार वाईट झाले असं म्हणतो ना आपण, तर शोक दर्शक आहे. क्लिअर आहे का नाही आहे. ठीक, मी पण सकाळी लवकर उठेन. संमती दर्शक, ठीक आहे मी पण सकाळी लवकर उठेन. छे आपणास असे पटत नाही, हे विरोध दर्शक आहे. छे छे आपणास असे पटत नाही. क्लिअर आहे ना. तिरस्कार दर्शक, शी किती घाणेरडा माणूस आहे हा. क्लिअर आहे. शी का दाखवत तिरस्कार दाखवते. यस आर नो. ओके शाबास असेच यस पुढेही मिळो. प्रशंसा दर्शक, क्लिअर आहे का नाही आहे. चूप मौन दर्शक, अहो संबोधन दर्शक. तर किती प्रकार पडतात भावनेवरून. 9 प्रकार पडतात. किती प्रकार पडतात. 9 प्रकार पडतात. लिहिले काय प्रॉब्लेम आहे. का झाला. झालं का. आगे बढ़ते हैं. मिटा दो. ओके भावनेवरून किती प्रकार पडतात मग. 9 प्रकार पडतात. लिहा याच्यामध्ये आता. हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय. हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय. अव्यय हर्ष दर्शक केवल प्रयोगी अव्यय. याच्यामध्ये येईल वाह, त्याच्यानंतर वाह वाह, वाह वाह वाह, त्याच्यानंतर येईल वाव. वाव आहे ना. वाव. त्याच्यानंतर काय वाव कोण नंतर आहे हुर्रे. आहा. आहा. आहा हा. ओहो. त्याच्यानंतर काय ते आह. आहा. ठीक आहे. ओके. हर्षदर्शक मध्ये काय ते वाह,
वाह 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 वाव. वाव कोण म्हणते? कोण म्हणते? कोणता अभिनेता म्हणते? वाव. कोणता अभिनेता म्हणते वाव? हां, प्रशंसादर्शक केवल प्रयोग लिहा. प्रशंसादर्शक केवल प्रयोग है. याच्यामध्ये लिहा. शाबास. शाबास लिहिले. भले शाबास. भले शाबास. वाह वाह. वाह वाह. ठीक. छान. याव. याव. ठीक आहे, असं आहे. याव. धन्य धन्य. धन्य धन्य. धन्य धन्य. त्याच्यानंतर फक्कड. फक्कड. खासस. भारी. लय भारी काम केला म्हणता तुम्ही. लय भारी काम केला म्हणते ना. हां, भारी म्हणजे काय? प्रशंसा करताव ना. यस आर नो. प्रशंसा करत आहे की नाही करताय? भारी, लय भारी काम केला. क्लिअर आहे समोर जाऊन? ओके. तिसरा लिहा. शोकदर्शक केवल प्रयोग हवे. शोकदर्शक. ठीक आहे, लिहा. अरे रे. अरे रे. आई ग.